सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसारासन्नासचिविघ्नाना या कुन्देन्दुतुषारहारधवला या वीणावरदण्डमण्डितकरा निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपण समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो. काल आपला 89वा श्लोक झाला. जनी भोजने नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. भगवंताचं नाम आदराने घ्यावं. जनी म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये असताना, प्रपंचात असताना आणि भोजन करतानाही भगवंताचं नाम घ्यावं. वदनी कमल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज मन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वान्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वामी. असं केल्यानंतर परमेश्वराची तुमच्यावर कृपा होईल. आजच्या श्लोकाला आपण सुरुवात करूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नये रामवाणी तया थोर हानी. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येणार नाही त्याचं नुकसान होतंय. ज्यांनी व्यर्थ प्राणी तया नाम काणे. त्या माणसाचं आयुष्य व्यर्थ निघून जात आहे. तो नामाला तुच्छ मानतो. काय करायचं नाव घेऊन? हरी नाम हे वेदशास्त्री पुराणे बहु आगळे बोलली व्यासवाणी. आता भगवंताचं नाम मुखाला न येणं हे हानिकारक कसं आहे? तर आपल्याला जर या पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम यातनं मुक्त व्हायचं असेल तर देवाच्या नामाशिवाय मुक्त होता येणार नाही. मग ज्याला हे कळत नाही
त्याची जन्माची इरझार चालूच राहते. आता काय म्हटलंय बघा, मनुष्याणाम सहस्रेषु, म्हणजे 1000 माणसं जर कथेला जमलेली असतील, कीर्तनकाराने प्रवचनकाराने नामाचं महत्व सांगितलं असेल, तर त्यातला एखादा मनुष्य देवाचं नाम घ्यायचं असं ठरवतो. हा हरकत नाही, आता उद्यापासून देवाचं नाव घेणार, असं देवाचं नाम घ्यायचं ठरवलेल्या 1000 माणसांना एखादा मनुष्य प्रत्यक्ष नाम घ्यायला सुरुवात करतो. अशी नाम घ्यायला सुरुवात केलेल्या माणसातनं सुद्धा एखादा, म्हणजे ज्याचं नाम घेता घेता इकडे इकडे लक्ष जात नाही असा एखादा, ज्याचं केवळ नामावर लक्ष आहे, त्यात 1000 एखादा. म्हणजे असं म्हटलंय, आपलं लक्ष म्हणजे आमचं इकडे इकडे अजिबात लक्ष नसतं, आम्ही डोळे मिटूनच माळ ओढतो, लक्ष कशावर मिरवणे कधी येईल. म्हणजे एकदा ही माळ संपली की मोकळा झालो मी, गुरुनी सांगितलं 5 माळा मोळा. भगवंताचं नाम आदरपूर्वक घेणारा, मग ज्याला त्या भगवंताच्या नामाचं महत्वच कळलं नाही, तो देवाचं नाव काय घेईल? आणि जो देवाचं नाम घेणार नाही त्याची पुनरावृत्ती कशी कळेल? म्हणून समर्थ मनाला सांगतात, अरे मना, नाम न घेणाऱ्याच्या यादीत तुझं नाव नको बाबा, नाही तर तुझं आयुष्य यांच्यासारखं व्यर्थाने करून जाईल. तुला जर असं वाटत असेल की आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं, आपण वरती गेल्यानंतर असं म्हणतात की देवाला हिशोब द्यावा लागतो, तर भगवंताला आपल्याला अभिमानाने सांगता येईल, देवा ज्या कामासाठी तुम्हाला पाठवलंय ते काम मी केलं, अखंड तुझं नामस्मरण केलं आणि म्हणून तर मला तुझ्यापर्यंत येता आलं. म्हणजे ज्या कार्यासाठी तुम्हाला मनुष्य जन्म दिलाय ते कार्य मी पूर्ण करून आलोय. मग अशा यादीत तुझं नाव पाहिजे का नाम न घेणाऱ्यामध्ये तुझं नाव पाहिजे, याचा तो विचार. म्हणजे एवढं देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या म्हणतात, असं कुठं काही लिहिलंय का? म्हणाले देवाचं नाव घ्या. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणे. अरे ह्या भगवंताच्या नामाचा महिमा वेदाने सांगितलाय. नेती नेती पराश्रुती असं वेद म्हणतो. या भगवंताच्या नामाचा महिमा आम्हालाही कळत नाही, एवढा अगाध आहे तो महिमा, आम्हाला शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. नेती नेती पराश्रुती असं तो वेदही म्हणतो. म्हणजे वेदाने नामाचं महत्व गायलंय. आणि जेवढी पुराण झाली, 18 पुराण तर आपल्याला माहिती आहे, त्यात पुन्हा उपपुराण आहेत, अशी असंख्य पुराण जी झालेली आहेत, त्या पुराणामध्ये सुद्धा भगवंताच्या नामाचा महिमा गायलेला आहे. तुम्हाला विचारतो ना कुठे लिहिलंय का, ते सांगतो कुठे लिहिलंय ते. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणे, बहुवा गळे बोलिली व्यासवाणी. व्यासाने हा नामाचा महिमा वर्णन करून सांगितलाय. संत सुद्धा आपल्याला देवाचं नाव घ्या का सांगतात? संत म्हणतात की त्याने जे सांगितलंय वेदाने ते आम्हाला त्याचा अर्थ कळलाय. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एराने वहावा भार माथा. संत काय म्हणतात? आम्हाला त्या वेदाचा अर्थ कळलाय. वेद बहुत बोलला, अर्थ इतकाच सांगितला. वेदामध्ये असंख्य सांगितलंय, पण त्याचा अर्थ एवढाच आहे, नाम विठोबाचे घ्यावे. वेदामध्ये काय सांगितलंय ते आम्हाला माहिती आहे म्हणले. त्या वेदाचं सार असं आहे की देवाचं नाम घ्या. मग वेदामध्ये भगवंताच्या नामाचं महत्व सांगितलंय. व्यासाने जे अनेक पुराण सांगितले, त्या व्यास महर्षींनी सुद्धा त्या पुराणामध्ये त्याचं महत्व, नामाचं महत्व वर्णन करून सांगितलंय. नाम घेतल्याने वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, हे नामाचं महत्व आहे. पण नामाचं महत्व आहे, त्या नामाचं महत्व पुराणामध्ये सांगितलंय.
नुसतं देवाला फूल अर्पण केलं तरी देव प्रसन्न होतो, पान अर्पण केलं तरी देव प्रसन्न होतो. म्हणले असं कुठं सांगितलं नुसतं पान अर्पण केलं तर देव प्रसन्न होतो? म्हणजे शिवरात्रीची कथा माहित आहे ना, तो व्याध बसलेला आहे झाडावरती. कधी एकदा मी शिकारी करतोय, शिकार करण्यासाठी देव जाऊन बसलाय. पण आपल्याला जसं काही काम नसलं की इकडचं तिकडचं काही आपण काम करत बसतो, तसं तो झाडावर बसलेला आहे झाड बेलाचं. बसल्या बसल्या काय करायचं, एक एक बेलाला पान तो खुडतोय आणि खाली जमिनीवर टाकतोय. नेमकं खाली शंकराची पिंड आहे, त्या शंकराच्या पिंडावर हे बेलाचं पान पडत आहे. त्याच्या मनात असो नसो, पण ती सेवा त्याच्याकडून घडली, प्रत्यक्ष शंकर प्रसन्न झाले. मग नुसतं पान फुल वाहिल्याने जो देव प्रसन्न होतो तो नामाने प्रसन्न होईल का नाही, विचार करा. हरे नाम हे वेदशास्त्री पुराणे, बहुवा गळे बोलली व्यासवाणी. व्यासाने सांगितलंय की या भगवंताच्या नामाने जीवाचं कल्याण होतं. म्हणजे जीवाचं रूपांतर कशामध्ये होतं? जीवाचं रूपांतर शिवामध्ये होतं. जीव आणि शिव हे पक्षी आहे, झाडावर बसले. जीव कुणाला म्हटलंय? ज्याला देवाचं विस्मरण झालं तो जीव, आणि ज्याला देवाचं स्मरण झालं तो शिव. या जीवाचं रूपांतर शिवामध्ये होत आहे. आणि जीवाचं रूपांतर आधी त्याला विचारलं तू कोण आहे? तो म्हणतो मी अनंत दाखे आहे, मी पंढरपूरचा आहे, अमुक आहे, तमुक आहे. हे कोण बोलतोय? जीव बोलतोय. आणि ह्याच जीवाचं ज्या वेळेला शिवामध्ये रूपांतर झालं त्यावेळेला ह्या जीवाला जर विचारलं तू कोण आहे, मग तो काय म्हणतो? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अहो काल तर तुम्ही म्हणत होता, तुमचं नाव घेऊन सांगत होता मी अमुक आहे, मी तमुक आहे. पण आज तर तुम्ही म्हणता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या जीवाचं शिवामध्ये रूपांतर झालं. या जीवाला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख कोणी करून दिली? गुरुनी करून दिली. एक सिंहाचं बछडं लहानपणी बकरीच्या कळपामध्ये राहिलं. त्या बकरीने पण त्याला दूध पाजून वाढवलं. त्या बकरी बाकी ब्या ब्या करताय तसं ह्या डरकाळी विसरून गेला ना. आपण सिंहाचं पिल्ल विसरून गेलं, डरकाळी मारणं विसरला, सगळं विसरला. त्या जशा बकऱ्या पानं खातात हे करतात तसं खायला लागला. आपल्या आत्मस्वरूपाचं त्या सिंहाच्या पिल्लाला विस्मरण झालं. आणि एकदा ज्या वेळेला प्रत्यक्ष सिंह आला त्यांनी डरकाळी फोडल्याबरोबर बाकीचे सगळे पळून गेले, बकऱ्या पळून गेल्या. हे सिंहाचं पिल्लू पण पळून चाललं. सिंहाने त्याला धरलं, कळलं हे आपलं हरवलेलं लेकरू आहे. ते कळली ब्या ब्या. हे म्हणले ब्या ब्या करायचं नाही, तू माझं पिल्लू आहे. नाही म्हणले मी त्या बकरीचं पिल्लू आहे. चल म्हणले तुला तुझं स्वरूप दाखवतो. त्याला घेऊन गेला विहिरीच्या तोंडावर. म्हणले आज बघ काय दिसतोय. त्याला तो सिंह दिसतोय, हा पण दिसतोय. बघ म्हणले तुझं आणि माझं स्वरूप सारखं आहे का नाही. हा म्हणला. म्हणजे बघ मी डरकाळी कशी फोडतोय. त्या सिंहाने डरकाळी फोडल्याबरोबर याला आत्मस्वरूपाची ओळख झाली, याने पण डरकाळी फोडली. आत्मस्वरूपाचं विस्मरण आहे म्हणून आपण जीव आहे, म्हणून दुःख भोगतोय. ज्या वेळेला आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव होईल त्यावेळेला काय? आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे सुखानंदकारी निवारी भयाते. सुखानंदकारी निवारी भयाते. जनी भक्तिभावे भजावे तयाते. त्याला भक्तिभावाने शरण केलं पाहिजे. आता ते ऐकून ऐकून कंटाळलं. हो हे मन सारखं सांगितलं कंटाळलं त्याने. आता त्याने मन भर विचार काढलं, कंटाळलं. सारखं समर्थ म्हणतायत देवाचं नाव घे, देवाचं नाव घे. कंटाळलं बिचारा. समर्थ म्हणतात याला मी सांगतो, हा आता माझ्याकडे लक्ष देत नाही. काय तेच ऐकायचं म्हणतो. मन लक्ष दे ना समर्थांकडे. मग समर्थ त्याला सांगतात बाबा
नको वीट मानू मनी बोलण्याचा. अरे माझ्या बोलण्याचा कंटाळा करू नको, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नको. जसं आई सांगते मुलाला, अरे अभ्यास कर, यात तुझं कल्याण आहे. पोरगं ज्यावेळेस शिकून मोठं होतं त्यावेळेस कळतं, आई तू सांगितलं ना ते बरोबर आहे, आज मी एवढ्या मोठ्या पदावर आहे ते तू सांगितलेलं ऐकल्यामुळे. त्यावेळेला तर खेळाचीच गोडी असते, त्याला मित्रावर जायचं असतं, बाहेर जायचं असतं, अभ्यासाचा कंटाळा असतो. पण आई म्हणते नाही, 2 तास अभ्यास कर मग खेळायला. तसंच समर्थ मना सांगतात, अरे बाबा मी सांगतो ना, त्याचा कंटाळा करू नको रे बाबा, तुझ्या कल्याणाचं सांगतोय ना. नको वीट मानू मनी बोलण्याचा. अति आदरे बोलिजे राम वाचा. अरे अत्यंत आदराने भगवंताचं नाम घे. अति आदरे बोलिजे राम वाचा. आदराने नाव घ्या. हे गडप्या इकडे या, मग इकडे, असं कशाला? त्याला नीट आदरपूर्वक बोलवा ना, तो 10 कामं तुमची करेल. तुम्ही त्याला हिडीस पिडीस केलं तर तुमचं एकही काम करणार नाही. जर माणसाला प्रेमाने बोलवलं तर तो 10 कामं करतो. तर भगवंताला प्रेमाने बोलवल्यानंतर तो धावून येईल का नाही? माणसं धावून येतात का नाही तुम्ही प्रेमाने बोलवलं तर? मग माणसं धावून येतात तर देव नाही का धावून येणार? तो तर प्रेमाचं भोकेल आहे. अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा. करी घोष या जानकी वल्लभाचा. नवेचे म्हणजे न वाचे नाही, नवेचे म्हणजे काय फुलं वेचायची का काय वेचायची. नवेचे म्हणजे त्याच्यासाठी तुला काहीही खर्च करावा लागणार नाही. नवेचे एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. शब्दार्थ असतो, भावार्थ असतो, लक्षार्थ असतो, गुणार्थ असतो, तत्वार्थ असतो. शब्द एकच पण त्याचे अर्थ वेगवेगळे असतात. तो शब्द तिथे कोणत्या अर्थाने वापरला गेला हे पाहावं लागतं. नवेचे अरे त्याच्यासाठी तुला काही खर्च करावा लागणार नाही. खरेच तर नाही गठरी भजो रे भैया राम गोविंद हरी. अरे त्याच्यासाठी तुला काहीही खर्च करावा लागणार नाही. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा. नवेचे त्याच्यासाठी काही तुला खर्च करावा लागणार नाही. त्या मुखाने त्या भगवंताचं नाव घे. मुखी सापडे, या मुखाने तू भगवंताचं नाव घेतलं तो सापडेल. तो सापडेल म्हणजे कुठं गेला होता, लपला होता, आता सापडलाय. तो सापडे याचा अर्थ तो तुझ्या हाक मारण्याची वाट पाहत होता. तो हाक मारला की अरे तुका वाजवी तो टाळी उभा विठ्ठल जवळ. भगवंत म्हणतो अरे मी तुझ्या हाक मारण्याचीच वाट पाहत होतो. सदा चक्रवाकाशी मार्तंड वैसा उडी घाली तो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी करा रामदासा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा. काहीही खर्च न करता, फुकाचा म्हणजे काही दमडी खर्च न करता तो भेटेल. कोणी असं कोणाला भेटलाय का? पैसे खर्च नाही केले तरी भेटला. बाई म्या विकत घेतला आशा. नाही खरचली कवडी दमडी. नाही वेचीला नाम. बाई म्या विकत घेतला आशा. म्हणले तुम्ही एकही खर्च केलं नाही, कवडी नाही, दमडी नाही, मग तुम्हाला कसं काय भेटलं? म्हणजे नाही खर्चली कवडी दमडी. तुम्ही खर्चही केला आणि विकत घेतला म्हणतात. मग त्याला विकत घेण्यासाठी तुम्ही काय केलं? जन्मवरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम.
विकत घेतला शा. अरे त्या भगवंताचं नाम घेण्यासाठी तुला काहीही कष्ट नाही. सहज इतकं बोलतो. राम म्हणायला किती वेळ लागेल? दिवसभर बडबड चालूच आहे तुझी. आणि मग राम म्हणायला का कंटाळा करतो? नवेचे मुखे सापडे रे फुकाचा. त्याला काही खर्च करावा लागत नाही. फुकट तुला देव भेटतोय. आता फुकट भेटतोय तर तू घेत नाही, त्याला काय करावं? करे घोष त्या जानकी वल्लभाचा. त्याचा जय जयकार कर. करी घोष. श्रीरामचंद्र भगवान की जय. त्याचा घोष कर म्हणाले. त्या रामनामाचा घोष कर. करी घोष त्या जानकी वल्लभाचा. जय जय रघुवीर. अति आदरे सर्व ही नाम घोषे. गिरी कंदरे जाईजे दूर दोषे. हरी तिष्ठतो तोषला नाम घोषे. विशेषे हरा मानसी राम पीसे. अति आदरे सर्व ही नाम घोषे. जो कोणी आदरपूर्वक भगवंताच्या नामाचा जय जयकार करतो. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर. जो कोणी आदरपूर्वक भगवंताच्या नामाचा उच्चार करतो, जयघोष करतो, त्याच्या जवळ असणारे दोष निघून जातात. म्हणून हे आपल्याजवळ असलेले दोष कुठे जातात? गिरी कंदरे जाईजे दूरी दोषे. दिगंतराला जातात. गिरीकंदरात निघून जातात. आपल्या जवळचे दोष निघून जातात. जसा एखादा पक्षी रागवला की जंगलात जातो ना, तसे आपल्यातले दोष रागवतात, निघून जातात अरण्यात. गिरी कंदरे जाईजे दूरी दोषे. हे दोष दूर निघून जातात आपल्यापासून. म्हणजे आपले दोष नाही होतात. हरी तिष्ठतो तोषला नाम घोषे. भगवंताला आनंद होतो. हरी तिष्ठतो. तेथे उभा आहे, तेथे उभा देव. तेथे आहे देव उभा. त्या ठिकाणी देव उभा राहतो. कुठे? हरी तिष्ठतो. तो उभा राहतो, थांबतो. हरी तिष्ठतो तोषला नाम घोषे. त्या ठिकाणी परमात्मा आहे. ज्या ठिकाणी नाम चाललंय त्या ठिकाणी देव आहे. आणि तो देव, त्या देवाला आनंद होतो. कालच सांगितलं का नाही? देवाने आपला परमनंट ऍड्रेस सांगितलं का नाही? काय सांगितला? नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयरो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्या नामाचा जय घोष करतात त्या ठिकाणी मी आहे. मग ज्या ठिकाणी त्या भगवंताचा नामघोष चाललाय, त्याला नामाची आवड आहे, जिथे त्याचा नामघोष चाललाय, तोषला तो आनंदित होतो. तोषला नाम घोषे. त्या परमात्म्याला आपला जयघोष केलेला ऐकून आनंद होतो, तो संतुष्ट होतो. म्हणून त्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर संतुष्ट होतो. विशेषे हरा मानसी राम पिसे. तुला रामतो हे म्हणा विशेष काय आहे? हरा म्हणजे तो हरण करणारा, दुःख हरण करणारा, दारिद्र्य हरण करणारा असा जो देवादिदेव शंकर आहे. विशेषे हरा मानसी राम पिसे. त्या शंकराला सुद्धा नामाचं वेड लागलंय. मग त्या रामनामाचं वेड त्याला लागलंय, तसं आपल्यालाही भगवंताच्या नामाचं वेड लागलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ सतत आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. जगी पाहता देव हा अन्नदाता. तया लागली तत्वता सार चिंता.
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे. हे मला सांग तुझं काय चाललंय. मना सांग पारे तुझे काय वेचे. हे फुकटचं नाव घ्यायचंय. फुकटचं नाव गेलं तर देव भेटत. मना सांग पा तुझं काय गेलंय सांग. कुणाचं नाव घेतोस तू आठ माहिती का. तू मी तुला सांगतो राम नाम घे त्याचं नाव घे. तो म्हणजे त्याचं नाव घेतो तो काय करतो आमच्यासाठी. याचं नाव घ्या म्हणून तो राम आमच्यासाठी काय करतो. अरे म्हणाले तू येतानाच तू जन्माला यायच्या आधी तुझ्या दुधाची व्यवस्था परमेश्वराने करून ठेवली. आईच्या हृदयामध्ये भगवंता तिथे काय आहे. रक्त मांस मलघाणी. त्या ठिकाणी रक्त मांस मलघाणी एवढंच आहे. पण अशा रक्त मांस मलघाणीमध्ये दूध निर्माण केलं त्याने. पहा पहा मातीची स्तनी रक्त मांस मलघाणी. तिथे विमल दुग्ध आणून कोण अर्पितो तो राम आम्हाला देतो. आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो. जगी पाहता देव हा अन्नदाता. बर त्यांनी एकट्या तुझ्यासाठी काही आईच्या जवळ दुधाची उत्पत्ती केली नाही. तुझी गरज संपली की तू पुन्हा रक्त मांस मलघाणी. तुझी गरज आहे तोपर्यंत तिथं दूध आहे नंतर दूध नाही देत. मग हे जे रक्त मांस मलघाणीमध्ये दूध निर्माण करणारा तुझ्या अन्नाची व्यवस्था करणारा फक्त मनुष्याच्या अन्नाची व्यवस्था करत नाही. पंछी करेन चाकरी अजगर करेन काम सबका दातारा. गायी आहेत गुरं आहेत रस्त्यावरती चरणारे जनावर आहेत म्हणा कुत्री आहेत मांजर आहेत सगळ्यांचं पोट भरतोय त्याने. सगळ्या जीवाचा म्हणजे सगळ्या जीवाला अन्न देणारा असा हा परमात्मा. म्हणून त्याला अन्नदाता असं म्हटलंय. जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता. त्याला आपली चिंता लागली. म्हणजे देवाला आपली चिंता लागायचं काय तिचं अजून नाव पण घेतलं नाही. त्याला तू काय आईच्या पोटात असं काय नाव घेतलं होतं का. तरी त्याने तुझी काळजी केली की नाही. मग असा हा भगवंत ज्या त्याचं नाव नाही घेतलं तरी काळजी करतोय. घेतल्यावर किती काळजी करेल विचार कर. तया लागली तत्वता सार चिंता. त्याला आपली चिंता लागली. या जीवाला तर मी जन्माला घातलंय. आता जन्माला घातलंय म्हणजे याची खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था करणं माझं काम आलं. मग भगवंत देतोय त्याला ते. तत्वता सार चिंता. त्याला चिंता लागली की या जीवाचा उद्धार कसा होईल. हा तर संसारात बुडून गेलाय. हा तर विषयात बुडून गेलाय. हा तर षडविकारात बुडून गेलाय. आता याला बाहेर कोण काढणार. त्याला चिंता लागली. म्हणून त्यांनी संतांना सांगितलं जा बाबा तुम्ही यांचा उद्धार करा. संत आले पृथ्वीवर. भगवंताने पाठवलं म्हणून आले. आपण आपल्या कर्माचे भोग भोगायला आलोय. लक्षात घ्या त्यांच्या अवतारामध्ये ना आपल्यात फरक आहे. तेही जन्माला आले आपण पण आलो. पण आपण गेल्या जन्मातले भोग भोगायला आलोय. सुख असेल तर सुख दुःख असेल तर दुःख ते भोगायला आलो. संत तसे सुख दुःख भोगायला आले नाही. ते संत आपल्या कल्याणासाठी भगवंताने पाठवले. मार्ग दावून गेले आधी कृपानिधी संत ते. आपली त्या भगवंताला तत्वता सार चिंता. त्याला चिंता लागली या जीवाचा उद्धार कसा होणार. म्हणून संतांना पाठवलंय. आणि संत काय करतात. बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. आपल्यासारखे संसारात प्रपंचात गुंतलेल्या माणसाला बाहेर काढण्यासाठी संत आलेले.
हे कुणाच्या आज्ञेवरून आले? त्या भगवंताच्या आज्ञेवरून आले. जा बाबा ह्या जडजीवाचा उद्धार कर. अवतार आम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीवा. आम्ही का अवतार घेतला? संतांनी सांगितले स्वतः. अवतार आम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीवा. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावा लागला असं संत सांगतात. आम्ही त्याच्या आज्ञेवरनं आलोय, ते काम आम्ही करतोय. गजानन महाराजांनी सुद्धा समाधी घ्यायच्या आधी पांडुरंगाचे दर्शन केले होते की नाही? काय सांगितलं? शेवटचा अध्याय वाचा, त्याच्यात कळेल तुम्हाला. 18व्या अध्यायामध्ये, देवा तू सांगितलं तसं मी काम केलं. जे जे भाविक होते त्यांना त्यांना भक्ती मार्गाला लावलं. आता माझा अवतार कृत्य संपलंय, आता मी समाधी घेतो. म्हणजे ज्या कामासाठी तू मला पाठवलंयस ते सगळं काम मी पूर्ण केलंय. आता मला परत तुझ्याकडे यायचंय, आज्ञा दे. सांगितलेलं काम पूर्ण झालंय. आपली कामच पूर्ण होत नाही. मुलाची मुंज व्हायची, नातवाची व्हायची, जावड व्हायचंय, बारसं व्हायचंय, गुडोहाळ जेवण व्हायचंय. आपली काय कामं संपतंय? आपली संपत. त्यानं नेमून दिले काम केले की ते चालले. अवतार आम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीवा. परमेश्वर काय म्हणतो? समर्थ मनाला उद्देश करताना सांगतात, अरे बाबा असा हा जगाचा अन्नदाता, ज्याला आपली ह्या जडजीवाची काळजी लागली, तयाला गरी तत्वता सार चिंत. अशा त्या रामरायाचं नाव घ्यायला तुझं काय चाललंय? तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. अरे साधं देवाचं नाव घ्यायला तुझं काय वेचे? म्हणजे काही खर्च होतं का तुझं? सांग. देवाचं नाव घे, तुझ्या कल्याणाची त्याला काळजी लागली एवढं तर लक्षात ठेव. जय जय रघुवीर समर्थ. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरी हरू तो मुखी नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणून म्हणा तिची हे नामाता. म्हणा तू म्हणतोस मला राग आवरत नाही, क्रोध आवरत नाही. अरे ज्याला क्रोध आला तर हे तिन्ही लोक जाळून टाकू शकेल एवढा तो आहे. जर त्याला राग आला ना तर तो तिन्ही लोक जाळू शके कोप येतात. त्याला राग आला तर हे तिन्ही ब्रह्मांड जाळून टाकण्याची शक्ती ज्याच्या जवळ आहे. निवाला हरू तो मुखी नाम घेतला. तोही शांत झाला भगवंताच्या नामाने. मग एवढा रागीट मनुष्य जर शांत झाला, तुझा राग किती? तुझा राग शांत होईल. एवढा त्याला राग आला तर तीन ब्रह्मांड जाळू शकेल. असा शंकर जर रामनामाने शांत झालाय, मन शांत झालाय, राग निघून गेला. निवाला हरू तो मुखी नाम घेतला. भगवंताचं नाव घेतलं, राम नाम घेतल्यानंतर त्याचा शरीराचा राग तर शांत झाला, मनही शांत झालं. मग त्याने काय केलं? जपे आदरे. मग त्याने जप करायला सुरुवात केली. जपे आदरे. मग हा जप करतोय केव्हा? त्या पार्वतीलाही त्याचं महत्व कळलं रामनामाचं. मग पार्वतीने पण नाम घ्यायला सुरुवात केली. बघा काय म्हणते, जपे आदरे पार्वती विश्वमाता. त्या जगाची जननी आहे, जगत जननी असं तिला म्हटलंय पार्वती माता. मग ही जी जगाची जननी पार्वती माता, ती सुद्धा भगवंताचं नाव घेते. ज्याला राग आला तर तिने ब्रह्मांड जाळू शकेल असा शंकर देवाचं नाव घेतोय. म्हणून म्हणा तेची हे नाम आता. हे म्हणा म्हणून तू सुद्धा देवाचं नाव घे. तुझे षडविकार जे आहेत ना सगळे नाहीसे होऊन जातील.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जातील. त्याचं मन जसं शांत झालं तसं तुझंही मन शांत होईल. पण त्याच्यासाठी बाबा कुणाचा ते आदर्श पुढे ठेव. तूही नाम घे, नाम घेऊन पहा. तुझंही मन शांत झालं तर तुलाही पटेल. तू जो का सांगशील की बाबा मी घेतलं देवाचं नाव, त्यामुळे आता मला बरं वाटतंय, मनाची शांतता मला आली, मनाची भगभग दगदग सगळे कमी झाले, आता मन निश्चिंत झालंय, असं तुला अनुभव आला. तू तुझ्या अनुभव जगाला सांगू शकशील. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा करोमि यद्यन् अच्युतं केशवं रामनारायणं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की आरती. ठेविले लाजला उभीहि मितेना गुंतले सद्गुरु गजानन महाराज की जय.